जय शिवराय, जय शंभूराजे। लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवला होता, परंतु काही मनुवादी नीच अवलाद्यांनी या पुतळ्याला विरोध केला। पुतळ्याला विरोध का केला म्हणून गावातल्या काही स्त्रिया समोर आल्या, परंतु या नीच मानसिकतेच्या लोकांनी या स्त्रीच्या पदराला हात लावून स्त्री जातीवर हात उचलण्याचं काम केलं। पण या धाडसी महिलानं आपल्या स्वतःच्या पदराची पर्वा न करता, आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात सुद्धा लागू दिला नाही, असं धाडसी कार्य या मायमाऊलीनं केलं। या मायमाऊलीला मी सल्यूट करतो आणि या नीच अवलाद्यांचा मी निषेध करतो। ज्या बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, ज्या राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्त्रीबद्दल पदराला सुद्धा हात लागला पाहिजेत नाही असा आदेश मनात पेरला, त्याच राजमाता जिजाऊंच्या जन्म ठिकाणी अशी घटना घडते। हे घटना म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कलंक आहे। हा कलंक धुवून काढण्याचं काम सगळ्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी केलं पाहिजे। या राज्यात पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यात स्त्री जातीच्या पदराला हात लागला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फैमाना काढला की रयतेच्या कुठल्याही स्त्रीच्या पदराला सुद्धा हात लागता कामा नये, कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार होता कामा नये। मग त्याच रयतेच्या राजाच्या राज्यात आणि तेही शिवजयंतीच्या दिवशी स्त्रीवर अत्याचार केला जाते, त्या स्त्रीचा पदर ओढला जाते, त्या स्त्रीला मारल्या जाते, त्या स्त्रीवर अत्याचार केला जाते। हे मानसिकता, नीच मानसिकता आणि मनुवादी मानसिकता, पेशवाई मानसिकता तात्काळ उद्ध्वस्त करायचं काम केलं पाहिजे, अशी आम्ही देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्याला मागणी करतो। आणि ज्या नीच अवलाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजेत नाही म्हणून विरोध केला, त्या अवलाद्यांना तात्काळ महाराष्ट्राच्या बाहेर हाकालून देण्याचं काम करा। असल्या अवलादी महाराष्ट्रात आम्ही खपून घेणार नाही, असल्या अवलाद्यांना महाराष्ट्रात जागा नाही। जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करते त्या व्यक्तीनं खुशाल हा महाराष्ट्र सोडून तिकडे आपली आई घालवावी। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांना विरोध करणाऱ्या अवलादी या राज्यात पाहिजेत नाही। तात्काळ असल्या अवलाद्यांना ढुंगणावर लाथ घालून या महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशी आम्ही मागणी करतो। या घटनेचा निषेध करतो आणि या मायमाऊलीच्या मागे उभे राहण्याचं काम महाराष्ट्रातल्या सगळ्या मावळ्यांनी केलं पाहिजे, हे आवाहन करतो। एका स्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सपोर्ट केला, एका स्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात सुद्धा लागू दिला नाही, आपल्या इज्जतीला हात लागू दिला, पण महाराजांच्या पुतळ्याला हात लागू दिला नाही। हे खरी छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिकता या ठिकाणी दाखवून दिल्याचं काम केलं। हे खरी राजमाता जिजाऊची लेकीनं या महाराष्ट्रात दाखवून दिलं की आम्ही महाराजांच्या पुतळ्यासाठी आमचा जीव सुद्धा देऊ, पण महाराजांच्या पुतळ्याला हात सुद्धा लागू देणार नाही। अशा राजमाता जिजाऊच्या लेकीला मी सल्यूट करतो। महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी या मायमाऊलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं पाहिजे, अशी मागणी करतो। पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या अवलाद्यांना तात्काळ अटक करा आणि यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, हे मागणी करतो। या घटनेचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि असल्या अवलाद्यांना तात्काळ ढुंगणावर लाथ मारून महाराष्ट्रातून हाकालून द्या, हे मागणी करतो। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय भीम।